देशात जेव्हा जेव्हा एका विचारधारेचे सरकार येते त्यावेळी जनकल्याणाच्या कामांना खीळ नव्हे तर त्या योजना कायमच्या हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातो। यापूर्वी 2003 साली तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकारी पेन्शन योजना बंद केली, तर 20 वर्षानंतर त्यांच्याच पक्षातील नेतृत्वानं म्हणजे 2023 साली गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे शिक्षण आणि त्यांचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न केला आहे। शासनानं शाळा खाजगी तत्वावर कंपन्यांना चालविण्यास दिलेला निर्णय हा उद्याच्या भारतासाठी नक्कीच भूषणावह नाही, याचा फेरविचार होण्याची गरज आहे आणि यासाठी समाजानं पुढाकार घेण्याची गरज आहे। जर असं झालं नाही तर कोणालाही मोफत शिक्षण मिळणार नाही। जे स्वप्न राजर्षी शाहू महाराज यांनी पाहिलं होतं ते स्वप्न धुळीत मिसळविण्याचं काम सध्याचं सरकार करत असल्याचं मत मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक डी.जी. तांदळे यांनी व्यक्त केलं। तेज येथे राजर्षी शाहू विद्या मंदिर येथील शिक्षक सुरसेन आबूराव डापकर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि थाटामध्ये संपन्न झाला। सुरसेन डापकर हे राजर्षी शाहू विद्या मंदिर या ठिकाणी 1993 साली रुजू झाले। 30 वर्षाची सेवा करून विद्यादानाचं पवित्र काम केलं। 30 वर्षाच्या अखंडित प्रवासात असंख्य गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या हातून झालं आहे। 30 वर्षाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी राहिलेला आहे। त्यांच्या कार्याचा सन्मान आणि नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी केज येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी दयानंद प्रतिष्ठान केजचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेसाहेब देशमुख हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कालिदास धपाडा, शिक्षक संघाचे मार्गदर्शक डी.जी. तांदळे, मराठवाडा भूषण तथा रामायणाचार्य हरिभक्त परायण उद्धवराव चोले महाराज, साखरे महाराज, शहाजी देशमुख, रामधन डापकर, नगरसेवक बालासाहेब गाढवे, उद्योजक घुगे, तर प्रमुख उपस्थितीमध्ये स्वामी दयानंद प्रतिष्ठान केजचे उपाध्यक्ष अंकुशराव इंगळे, सचिव ज्ञानदेव गदळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकराव डांगे, राजर्षी शाहू विद्या मंदिर केजच्या मुख्याध्यापिका बी.बी. चाटे यांच्यासह सत्कारमूर्ती सुरसेन डापकर हे सपत्नीक व्यासपीठावर उपस्थित होते। सर्वप्रथम सेवापूर्तीच्या निमित्तानं मान्यवरांच्या हस्ते सुरसेन डापकर यांच्या 30 वर्षाच्या अलौकिक कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते डापकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना डी.जी. तांदळे म्हणाले की शिक्षणाचं महत्त्व हे खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराज यांना पटलं होतं आणि त्यांनीच गोरगरिबांची आणि सर्वसामान्यांची मुलं ही शिकली पाहिजेत यासाठी शिक्षण यज्ञ सुरू केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी विदेशात जाण्यासाठी शाहू महाराजांनी भरीव अशी मदत केली। तसंच एकूण उत्पन्नातील 25% भाग हा शिक्षणासाठी राखीव ठेवला। जी मुलं शिकत नाहीत किंवा शाळेत येत नाहीत अशांना त्या काळात 1 रुपया दंड ठोठावला। एवढी मोठी रक्कम कोणीही भरू शकत नसल्यानं गोरगरिबांचे विद्यार्थी शिकत असत आणि आपल्या पदांपर्यंत मजल मारत असत। सध्या राजकीय दृष्ट्या विचार केला तर सर्वात कमी निधी हा शिक्षण विभागासाठी, ज्याचं स्थान पहिलं आहे त्याला कनिष्ठ स्थान दिलं गेलं आहे। आज गरिबांना शिक्षण घेणं खूप अवघड आणि आव्हानात्मक बनलं आहे, परंतु परवाचा सरकारचा निर्णय पाहिला तर सरकारला शिक्षण हे दलालाच्या आणि एजंटाच्या हाती सोपवण्याचं धोरण दिसतं आहे। परवा दारू बनविणाऱ्या कंपनीला जिल्हा परिषदेची शाळा चालवण्यास दिली। त्या कंपनीनं जिल्हा परिषद शाळेतच गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवून शिक्षणाचं पावित्र्य संपवण्याचं धक्कादायक काम केलं आहे। असं धोरण भाजपच्या नेत्यांचं आजच नाही तर पूर्वीपासूनच आहे। सन 2003 साली तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी देशातील कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना बंद करण्याचं कारस्थान केलं। आता त्यांच्याच विचारधारेच्या नेत्यांनी आणि पक्षानं शिक्षणाची दारं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी बंद केली आहेत। या संदर्भात समाजानं पुढे येण्याची गरज आहे। सर्वत्र खाजगीकरण सुरू आहे, त्यामुळे गोरगरिबांचं भविष्य आणि वाटचाल खडतर असल्याचं दिसतं आहे। या कार्यक्रमात सुरसेन डापकर यांच्या कार्याचं
मान्यवरांनी कौतुक करत 30 वर्ष डापकर यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून सेवा करण्याचं काम केलं असल्याचं अंकुशराव इंगळे, सुनीलराव केंद्रे, कालिदास धपाटे, हरिभक्त परायण उद्धवराव चोले, मुख्याध्यापिका बीबी चाटे यांनी सांगितले। याच शाळेतील 2 विद्यार्थिनींनी सुद्धा डापकर यांच्या शैक्षणिक पद्धतीबद्दल आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या स्नेहानुबंधाबद्दल सांगितलं। यावेळी संस्कृती भारत जाधव व प्राची सुरेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं, तर एका विद्यार्थिनीला अश्रू अनावर झाले। तर सत्काराला उत्तर देताना सुरसेन डापकर म्हणाले की गेल्या 30 वर्षाच्या शिक्षकी पेशामध्ये अनेक चढ उतार आणि संघर्षाची वाटचाल करत 30 वर्षाची सेवा पूर्ण होत आहे। अनेकांनी या काळामध्ये मदत केली आणि सहकार्य केलं, ते कदापिही आपण विसरू शकत नाही। केज शहरानं व विशेषतः संस्थेनं माझ्या कामाचं कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे जाण्यासाठी बळ दिलं। उतणार नाही, मातणार नाही, दिलेला वसा टाकणार नाही। ज्यावेळी संस्थेला माझी गरज असेल त्यावेळी मी संस्थेच्या कामासाठी सदैव तत्पर असेन, अशी ग्वाही सुरसेन डापकर यांनी दिली। या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, स्नेहीजन, आप्तेष्ट, हितचिंतक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन हनुमंत घाडगे यांनी केलं, तर प्रास्ताविक बीडी चौधरी, शिक्षक प्रतिनिधीच्या वतीनं JR मस्के यांनी मनोगत व्यक्त केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजर्षी शाहू विद्या मंदिराचे शिक्षक बीडी चौधरी, यादव VB, देशमुख AD, RS क्षीरसागर, GB डिरंगे, भालेराव मॅडम आदींनी परिश्रम। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, केज, जिल्हा बीड।